स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण चिवडा जो मुलांना किंवा सर्वांनाच मधल्या वेळेत खाण्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे। त्यामुळे सर्वांनी पटापट जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करायचे, लाईक करायचे आणि रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे। खूप सुंदर चटपटीत अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप सुंदर होतो। चव पण एकदम भन्नाट आणि करायला पण अजिबात वेळ लागत नाही। झटपट होणारी रेसिपी पूर्ण पाहायची आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि मेसेज करायला, रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही। तुमचा मेसेज आणि रिप्लाय यामध्ये खूप मोटिवेशन मिळतं। चला तर मग आपण आता किचनमध्ये जाऊया। हे बघा, साहित्य घेतलं आहे मी चिवडा मसाला, मीठ, लाल तिखट आणि हळद, त्यानंतर कढीपत्ता, हिंग, लसूण घेतला आहे, शेंगदाणे आणि डाळ। त्यानंतर हे बघा पोहे घेतले आहेत, छान असे आपण त्याला निवडून घेतले आहेत। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम केलं, शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत। अर्धा किलो पोह्यांचा चिवडा आहे, त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। छान असे आपण मंद गॅसवर ते भाजायचे आहेत। मोठा गॅस केला तर काय होणार, ते करपणार आणि चव पण चांगली लागणार नाही। त्यामुळे छान मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, रंग बदलेपर्यंत। हे बघा, अशा प्रकारे आपण तळून घेतले। त्यानंतर आपण डाळ 1 वाटी छोटी घेतली होती, ती पण आपण मंद गॅसवर तळून घेणार आहोत। तुम्हाला खोबरं, ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता। मी जरा कंटाळा केला खोबरं चिरायचा, त्यामुळं टाकलं नाही, कारण खोबऱ्याने पण छान चव लागते। हे बघा, असं डाळ मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मोठ्या गॅसवर ते करपेल आणि चव पण चांगली लागत नाही त्याची। खूप सुंदर झटपट होणारा, अजिबात वेळ लागत नाही। त्यानंतर आपण डाळ पण काढून घेतलं। त्याच तेलामध्ये आपण जो लसूण घेतला होता सालीसकट न निवडता छान असं त्याला टेचलं आहे, म्हणजे तो अख्खा जर टाकला तर काय होईल, फुटून तो सगळीकडे उडेल, म्हणून तो थोडासा टेचायचा। त्यानंतर मोहरी टाकली आहे। तेल मी जास्त टाकलं आहे, कारण ह्या चिवडा आहे त्या चिवड्याला तेलाचा वापर जास्त करायचा असतो, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाला लागतो। मस्त छान आपला लसूण पण तळून निघतो आहे आणि मोहरी पण छान तडतडते। पूर्ण मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत। खूप सुंदर लसूण असा टाकला ना तर खूप सुंदर लागतो। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आले लसणाची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता, पण मला आलं जास्त आवडत नाही, त्यामुळे मी आल्याचा वापर माझ्या जेवणामध्ये नसतो शक्यतो। पर्याय नसेल तिथे मी अवश्य करते। छान असं आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण जिरे टाकले आहेत, छोटा 1 चमचा। ते छान तडतडले की, माझ्याकडे सुकलेला होता कढीपत्ता, तुमच्याकडे ताजा असेल तर तुम्ही टाकू शकता। हिंग टाकलं आहे। त्यानंतर जे आपण मसाले घेतले होते, म्हणजे चिवडा मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, ते छान आपण परतून घेणार आहोत। गॅस आपण बंद केला आहे मसाले टाकण्याच्या वेळेस। हे बघा, आता आपण थोडं टाकून चिवड्याला लावून घेणार आहोत आणि खूप सुंदर असं हलवून घेणार आहोत। आणि पूर्ण हलवल्यानंतर आपण गॅसवर ठेवून गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत, म्हणजे चिवडा छान असं कुरकुरीत होईल। थोडं लावून टाकायचं आहे, म्हणजे जो आपण तेलात मसाला टाकला ते थोडं टाकायचं, म्हणजे मग सगळीकडे व्यवस्थित लागला जातो। हे बघा, छान असं परतून घेतले। नंतर मी पिठी साखर 1 वाटी टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कारण पिठी साखरेने खूप छान चव लागते, तिखट गोड। छान असं आपण हलवून घेतो आहे, सर्वांनाच आवडेल अशा प्रकारे माझ्या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते सांगायला अजिबात विसरायचं नाही। आणि साखर आपण नंतर टाकायची आहे,
पूर्ण आपण जेव्हा सर्व मसाला लावल्यानंतर जेव्हा आपण लावल्यानंतर गॅसवर 5 मिनटं ठेवायचं आहे झाकून आणि नंतर साखर टाकायची आहे, नाहीतर ते करपेल. हे बघा किती सुंदर झाला आहे. चव तर एकदम भन्नाट, साधा सोपा, एकदम झटपट होणारा चिवडा. करून बघा मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर झाला आहे. चव तर दिसायलाच नाही, तर चव पण एकदम अप्रतिम अशी. चला मग पटापट लाईक आणि शेअर करायचं. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.